सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील वळसंग येथील साहेबलाल वस्तीजवळ बसलेल्या एका तरुणास तलवारीने वार करून हाताची 3 बोटे अर्धवट तोडण्यात आली। या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सादिक महमूद पठाण वय 31 राहणार बालाजीनगर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर असे जखमी तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी सलमान राज अहमद शेख वय 35 राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर, अरबाज बागवान वय 35 या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 115(2), 118(1)(2), 351(2)(3), 352 व शस्त्र अधिनियम 25(4) नुसार वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले, 29 मार्च रोजी रात्री 11 वाजता फिर्यादी हे अक्कलकोट रोडवर साहेबलाल वस्तीजवळ बसले होते। याच वेळेस चौघे जण एकत्रित मोटरसायकलवरून फिर्यादीजवळ आले। फिर्यादीस काही समजण्याच्या आतच दोघांनी तलवारीने वार केला। वार अडवण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीच्या उजव्या हाताची 3 बोटे अर्धवट तुटली असे फिर्यादीत म्हटले आहे। त्यानंतर फिर्यादीस खाली पाडून बेदम मारहाण करण्यात आली। या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दासरी हे करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।